पवार साहेब आजारपणातून बरे झाल्यानंतर आज पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते. कार्यकर्त्यांच्यात उत्साह पाहायला मिळाला, मोठे जंगी स्वागत त्यांचं आज करण्यात आलं. पवार साहेब म्हणजे मराठी माणसाचं एक प्रतीक. किती काय झालं तर लढायचं आणि संघर्ष करायचं आणि विचार जपायचं. पवार साहेबांच्या आयुष्याकडे आपण जर बघितलं तर संघर्ष आपल्याला दिसतो, यश दिसतं, पण जेव्हा यश मिळतं तेव्हा अहंकार दिसत नाही. त्यामुळे लोकात नेहमी राहणारा माणूस जेव्हा लोकातच राहतो तेव्हा त्यांची ताकद वाढते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला असला तरी साहेब लोकांमध्ये आल्यानंतर साहेबांमध्ये सुद्धा उत्साह आम्हाला जाणवतो, आनंदही होतो. आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी पवारसाहेब राजकारणातही आणि समाजकारणातही पुढे आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत राहतात. नसरापूर घटनेला आज एक आठवडा पूर्ण होते, मात्र एक आठवड्यानंतर पाहिलं एवढ्या एक आठवड्यात सुद्धा भरपूर घटना अशा लैंगिक अत्याचाराच्या असतील किंवा इतर असतील त्या भरपूर घटना बाहेर आलेल्या आहेत. अजून सुद्धा सरकार या घटना रोखण्यात अपयशी ठरते असं वाटतं. 100% हे सरकार अपयशी ठरते, कारण का कायदाच असा आहे की लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही. दिवसाला 24 बलात्कार आपल्या महाराष्ट्रात होत आहेत. म्हणजे तासाला एक बलात्कार तिथं होतो. काल परवा मी अकोला या जिल्ह्यामध्ये गेलो होतो, अशीच एक घटना तिथं घडली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये पण अशीच एक घटना घडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कायदा हा न्याय देणारा नसला नाही तर तिथं मुद्दामून विलंब हा लागतो. त्यामुळे अनेक मुलींवर अन्याय आणि परिवारावर अन्याय होताना आपण सर्वजण बघितलं. मी जालन्यामध्ये एका तालुक्यामध्ये गेलो होतो, तिथं 3 वर्ष झाल्या घटनेला. एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला जसं नसरापूरमध्ये तिथं डोक्यात दगड घालून मारण्यात आलं होतं दुर्दैवाने, तसं ती घटना घडली 3 वर्षापूर्वी. अजूनपर्यंत तिला न्याय मिळालेला नाही. त्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करूच. साताऱ्यामध्ये सुद्धा उद्या दुपारी मी स्वतः साताऱ्याजवळ जी घटना 9 महिन्यापूर्वी झाली होती, एका लहान मुलीला तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून तिला मारण्यात आलं होतं, त्या परिवाराला जाऊन भेटणार आहे. त्यांचंसुद्धा मत हेच आहे की आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळे न्याय देण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित प्रयत्न करून नवीन कायदा आणावा लागेल. शक्ती कायदा हा जर लागू झाला, परत एकदा महाविकास आघाडी लागू केला होता, परत जर आपण लागू केला, आमचा तर पाठिंबा राहील, तर मग कुठं ना कुठंतरी महिलांना न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं. जय पवार यांनी असं म्हणले की 2029ला सुद्धा सुनेत्रा वहिनीच बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवतील, कारण बारामतीकरांची इच्छा आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. ठीक आहे भाई, आता तो वेगळा पक्ष आहे, त्यांची ती इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेत्यांबद्दल व्यक्त केलेलं मत आहे. पण 2029ला सुनेत्रा वहिनींनी निवडणूक लढवली तर आपल्या पक्षाकडून विरोधी उमेदवार देण्यात येणार का? नाही, आता आमचे छुपा त्याच्यामध्ये काहीतरी आहे. किती वेळा हाच प्रश्न तुम्ही विचारायचा आणि ज्या जिल्ह्यात जाऊ तेव्हा हाच प्रश्न. त्यामुळे हा प्रश्न ऐकूनच मी कंटाळलो आहे असं आपण समजू. तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी पोहोचले. जिल्हा परिषदेमध्ये मोठं संख्याबळ असताना देखील तिथं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं जे अध्यक्षपद भूषवता आलं नाही आहे. काय सांगाल याकडं? मोठ्या राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षातल्या लोकांना फोडलं, बरोबर. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातलं फोडलं. आता कोणी फोडलं? हे काय आम्ही फोडलं का? भाजपलीच फोडलं ना. पैशाचा, दबावाचा, धमकीचा वापर करून इथे असणाऱ्या उमेदवार जे निवडून आले त्यांना फोडलं. आता हे जे साताऱ्यात घडलं ते उद्या जाऊन महाराष्ट्रात आमदारकीच्या बाबतीत घडणार नाही असा जर विचार भाजपचे मित्रपक्ष करत असतील तर वेगळ्याच स्वप्नामध्ये त्या ठिकाणी ते बसलेले आहेत. आजच सांगतो 2029ला या दोन्ही पक्ष मिळून 40पेक्षा जास्त आमदार हे भाजप फोडेल आणि त्यांच्या चिन्हावर त्या ठिकाणी ते लढवेल. तेव्हा कुठलंच स्वप्न बघता येणार नाही. पळताभुई त्या ठिकाणी थोडी होईल. त्यामुळे आजच ती वेळ आहे. भाजपच्या विरोधात ज्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून तिथे लढत आहोत तसं लढा. लोकांचा विश्वास जिंका. सत्ता नक्कीच उद्या आपल्या सगळ्यांच्या विचाराची येऊ शकते, म्हणजे भाजपच्या विरोधातल्या विचाराची. नाशिकमधील तिसीर दंडांतर प्रकरणातली आरोपी निदा खानेला आज अटक करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका MIMच्या नगरसेवकांनी आसरा दिला होता अशी माहिती समोर आलेली आहे. यानंतर गोपीचंद पडळकर आणि संजय शिरसाट यांनी मागणी केली की ते इम्तियाज जलील यांची पण चौकशी व्हावी. मोठं षडयंत्र आहे. भाजपचा जो कुठला छोटा कार्यकर्ता ज्याने ही मागणी केलेली आहे, जेव्हा इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात, चुकीच्या घटना घडतात, तेव्हा मात्र तुम्ही त्या ठिकाणी झोपता आणि मुस्लिम समाजाचा एखादा मुद्दा आला तर तिथं उठता आणि तुम्ही बोलायला लागता.
कुठल्याही समाजाचा धर्माचा एखादा व्यक्ती असो, त्या व्यक्तीने जर अन्याय केला असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळे TCS प्रकरणामध्ये जी जबाबदार महिला आहे तिच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. आता MIM हा पक्ष, हा बी टीम कोणाची आहे माहिती आहे ना. आत्ता नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन झाले त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद ही भाजपली पोचवली होती. त्यामुळे मग तुम्हाला जर तपासच करायचा असेल तर MIMला बॅक जो भाजप करतो, पैसा एवढा मोठ्या प्रमाणात त्यांचाही तपास तुम्ही त्या ठिकाणी करा. बरंच काय बाहेर येईल. त्यामुळे उगाच काहीतरी बातमी व्हावी म्हणून बोलण्यापेक्षा जे काय कारवाई करायची, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे होम मिनिस्टर आहे, कारवाई तुम्ही करा आणि जे खरं काय खोटं लोकांसमोर तिथं तुम्ही पुढं आणा नुसतं बोलण्यापेक्षा. दादा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पक्षामध्ये नवसंजीवनी निर्माण करण्यासाठी आता साहेब देखील सातारा दौरा करतात. नेमकं कार्यकर्त्यांना काय आव्हान करतात की बाबा पक्षाला एकजुटी करावे किंवा मजबूत करावे, यासाठी काय नियोजन असणार? तर एक तर रस्त्यावर उतरायची भूमिका आपल्या सगळ्यांना ठेवावी लागेल. पार्टी आहेच, ठीक आहे, सत्तेत नसल्यामुळे काही प्रमाणे थोडीशी नाराजगी होत असते, कामं होत नसतात, पण शेवटी आपल्याला रस्त्यावर उतरायची तिथं तयारी ठेवावी. आणि कार्यकर्ते नक्कीच आपल्या विचाराचे जे आहेत ते लढणारे कार्यकर्ते. काही प्रमाणात वरच्या लेवलला थोडंसं कन्फ्युजन, नाहीतर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील तर पवारसाहेब स्वतः लक्ष घालून आणि शशिकांत शिंदेसाहेब लक्ष घालून हे सगळे मतभेद त्या ठिकाणी बाजूला सारतील. जेव्हा हळूहळू काही बदल आपल्याला दिसायला लागतील तेव्हा नक्कीच हे सर्व जी आमची टीम आहे ती चार्ज झालेली तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुठल्याही प्रश्नावर इथं आंदोलन करताना जिल्ह्यात दिसत नाहीत. याचा अर्थ जिल्ह्यात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सरकारचं कामकाज व्यवस्थित चाललेलं आहे असं वाटतं का? हे बघा, माझं एकच मत आहे, शेवटी निर्णय घेणारे जे आमचे सगळे वरिष्ठ नेते आहेत, फक्त पद घेऊन बसण्यापेक्षा लढणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जे लढतात त्यांना ताकद द्या, जे लढत नाहीत त्यांना वेगळं पद द्या, नाहीतर वेगळा निर्णय त्या ठिकाणी घ्या. वरिष्ठांनी तिथं निर्णय घेतला पाहिजे. शशिकांत शिंदेसाहेब आणि पवारसाहेब या बाबतीत निर्णय घेतील. आमचंही मत आहे, आम्ही कार्यकर्ते आहेत, आमचं भविष्य आहे. आता मग जसं मला प्रश्न पडतो तसं या साध्या कार्यकर्त्यांना पडणार नाही का? माझा हाच प्रश्न आहे की आपण जर रस्त्यावर येऊन लोकांच्या वतीने लढणार नसेल तर पक्ष हा ताकदवान होऊ शकत नाही. त्यामुळे पदाधिकारी नाही तर कार्यकर्ता नाही तर नेता सगळ्यांनी मिळून रस्त्यावर येऊन लोकांच्या हितासाठी लढलं तरच कुठेतरी लोकांचा विश्वास आपल्यावर निर्माण होईल. आणि लोकांचा विश्वास निर्माण झाल्यानंतर पक्ष हा अजून ताकदवान होईल. आणि जर नाहीच काय केलं, नाहीच लढलं लोकांचा आणि लोकांचा विश्वासच आपल्यावर नाही आला तर उद्या जाऊन अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. दादा, अवकाळी पावसाचा फटकार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे, मात्र पंचनामे होत नाही, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आहे. प्रशासनाकडनं कुठलीही दखल दिली जात नाही किंवा राज्य प्रशासन देखील बघत जात नाही. जिल्हा परिषद सदस्य फोडून, नगर परिषदचे सदस्य फोडून आपण सत्तेत येऊ शकतो अशी भावना सत्ताधाऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे लोकांना काय अडचणी येतात, शेतकरी अडचणीत येतोय का नाही येत, आमचा मजूर येतोय का नाही येत, महिलांवर अत्याचार होत आहेत का नाही होत, लहान मुलींवर अत्याचार होत आहेत का नाही होत, या सगळ्या गोष्टी आता या सरकारला काही पडलेलं नाही. या सरकारला काय पडलं तर फक्त राजकारण पडलं. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. आणि आम्ही प्रामाणिकपणे विषय मांडत जेव्हा असतो तेव्हा आमच्यावर टीका केली जाते. कोणतरी प्रवक्त्या आहेत भाजपच्या, त्या कुठंतरी आज भरळल्या नाही तर बोलल्या की काही लोक, म्हणजे आता माझं नाव नाही घेतलं, शक्ती कायद्याची मागणी तिथं करतात आणि आम्ही राजकारण करतो आहे. आता एखाद्या महिलेला, एखाद्या मुलीला न्याय द्यावा यासाठी आम्ही जर मुद्दा मांडत असेल आणि त्याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर हे हास्यास्पद आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे. आमचं मत एवढंच आहे की शक्ती कायद्याचा अभ्यास जर तुम्ही केला, जो नक्कीच तुम्ही जे काही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातून आम्हाला जाणवते तुम्ही अभ्यास कुठंच काही केला नाही. तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते व्यक्तिपूजन महत्त्वाचं आहे, नेत्याला खुश करायचं, पदं मिळवायची. अरे शक्ती कायदा बघा, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही करा आणि त्याच्यामध्ये जो काही टाईम लिमिट टाकण्यात आलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तिथं महिलांसाठी खास कोर्ट करण्याची भूमिका त्या शक्ती कायद्यामध्ये होती. आणि सगळ्या गोष्टी जर केल्या आणि दिवस जर कमी केले आणि तपास लवकरात लवकर झाला तर न्याय या मुलींना त्या ठिकाणी मिळू शकतो, त्या महिलेला तिथं मिळू शकतो. पण नाही, व्यक्तिपूजन करायच्या नादामध्ये फक्त सरकारची स्तुती करायची, बाकी दुसरंही काहीच करायचं नाही, असं कुठंतरी या सर्व नेत्यांचं मत आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. माझं एवढंच मत आहे, बोलताना जरा कायद्याचा अभ्यास करून तुम्ही बोललात तर जरा लोकांसाठी बरं राहू शकतं. शिस्तभंगाची दादा कारवाई होणार का? जी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांनी जिल्हा परिषदेतून आता दुसरीकडे जाऊन भाजपला जाऊन पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार काय माहिती? अजितदादा पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन येईल, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फोन येईल,
की झालं जाऊ द्या, विसरून जावा, होत असतं. तर असं जर काय झालं तर काहीच तिथं कारवाई होणार नाही. काय पक्ष वेगळे असले तरी यांचा बोलता धनी नाहीतर या पक्षाचे मालक हे भाजपच आहेत. भाजपच या दोन्ही पक्षाला चालवते. भाजप स्वतःला चालवते आणि अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला चालवते. आता वेगळं काय आपल्याला बघायचं आहे. जर धाडस खरंच झालं असतं ना, आज ज्या काही परिस्थिती चालल्या, आपला एखादा कार्यकर्ता पदाधिकारी निवडून येतो आणि त्याला सहजपणे भाजप फोडत असेल आणि बोलायला साधा एक शब्द जर तुमच्या तोंडातून निघत नसेल तर किती तुम्ही स्वतःचा पक्ष दावणीला लावलाय भाजपचे हे सिद्ध होतं. मग लढाईची भूमिकाच तुमची नसेल तर मांडीला मांडी लावून फक्त 29पर्यंत बसा, नाही तर इलेक्शन आधी झालं तर तोपर्यंत बसा, नंतर मात्र पक्ष राहतील का नाही असं सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतं. लढाईची कुठंतरी भूमिका जर ठेवली तरच पक्ष टिकू शकतो असं माझं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.